तुम्ही बघत आहात जनमत मराठी। पोलीस आयुक्तालय नाशिक शहर नारी सबलीकरण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने 8 मार्च जागतिक महिला दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त परिमंडळ 2 मोनिका राऊत, उपायुक्त गुन्हे शाखा प्रशांत बच्छाव, नारी सबलीकरण संस्था स्मिता जोशी आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी न्याप संस्थेचे शाळेतील अंध विद्यार्थी 48 विद्यार्थी उपस्थित होते। उपस्थित अंध विद्यार्थ्यांनी विविध गीते सादर केली। मान्यवरांच्या हस्ते शहरातील दामिनी पथक व अंध विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी पोलीस आयुक्तालयातर्फे अंध विद्यार्थ्यांना गिफ्ट व खाऊचे वाटप करण्यात आले। यावेळी न्याप संस्थेच्या मंगला कल्याणत्री, वार्षी सालुंखे, स्मिता सोनी, वैशाली लहरे, लता आव्हाड, रोशनी जाधव, वैशाली अब्बापुरे, सुनील बागुल आदींसह पोलीस अंमलदार अधिकारी उपस्थित होते। जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून आज पोलीस आयुक्तालयामध्ये माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। न्याप संस्था संचलित ज्या दिव्यांग मुली आहेत त्यांच्याबरोबर आम्ही आजचा दिन या ठिकाणी साजरा करत आहोत। त्या सर्व मुलींना आम्ही या ठिकाणी आयुक्तालयामध्ये बोलवलेलं आहे। त्यांच्यासाठी भेटवस्तू म्हणून टिकटॉक वॉच की जे टॉकिंग वॉच आहे त्यांना आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे की जे दैनंदिन वापरासाठी त्यांना उपयोगी पडेल। त्याच पद्धतीने त्यांना खाऊ दिलेला आहे आणि त्यांच्या जेवणाची व्यवस्था आम्ही दुपारच्या जेवणाची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे। या कार्यक्रमामध्ये त्यांनी त्यांच्या कलागुणांचं या ठिकाणी सादरीकरण केलेलं आहे। खूपच छान पद्धतीने आजचा कार्यक्रम या ठिकाणी साजरा झालेला आहे। महिला दिनाच्या अनुषंगाने सर्व मुलींना मी आज एवढंच सांगू शकते की एक दिवस फक्त महिला दिन साजरा न करता रोजच आपल्या आयुष्यामध्ये ज्या ज्या काही महिला आहेत, ज्या मुली आहेत, ज्या काही आपल्या सुना आहेत त्या सर्वांना सन्मान द्या, त्यांच्या अधिकारासाठी लढा आणि खरोखरच तोच या ठिकाणी खऱ्या अर्थाने महिला दिन साजरा होईल। जबाबदारी, न्याय